कोल्हापूरमधील प्रयाग चिखली येथील काही गरजू पूरग्रस्तांनी भूखंड देण्याची मागणी करत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केलं। राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीतर्फे हे आंदोलन करण्यात आलं। गावातील शिल्लक भूखंड पूरग्रस्तांनी मागणी केलेले असतानाही त्यांना भूखंड न देता गावाबाहेरील काही रहिवाशांना बेकायदेशीररित्या अतिक्रमण करण्याची मुभा देण्यात आली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। विशेष म्हणजे केरली ग्रामपंचायतीने या अतिक्रमणांची असेसमेंट नोंद देखील केली असल्याचं समोर आलंय। या अतिक्रमणावर तात्काळ कारवाई करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि गरजू पूरग्रस्तांना भूखंड देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी स्वीकारलं असून गरजू पूरग्रस्तांना भूखंड मिळण्यासाठी प्रशासन नक्कीच प्रयत्न करेल। या प्रक्रियेत ग्रामस्थांनी सहकार्य करावं असंही त्यांनी सांगितलं। नमस्कार, मी हरी कांबळे, मौजे केरली तालुका करवीर येथील गट नंबर 360 व अ व ब मधील जे काही अतिक्रमण झालेलं आहे ते हटवण्यासंदर्भात किंवा त्या संदर्भात राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने आज आम्ही निवासी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्याचं नेतृत्व जिल्हाध्यक्ष आमचे बाळासाहेब भोसले साहेब, अनिल कुर्णे साहेब, मी हरी कांबळे आणि अवधूत पाटील, शंकर पाटील आणि सर्व गावकरी मिळून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे।